श्री स्वामी समर्थ. आज आहे दुसरा दिवस. पार्ट 2 मध्ये तुम्ही बघितलं आम्ही जेवण केल्यावरती हॉटेलला गेलेलो झोपायला. आम्हाला त्याच रात्री सांगण्यात आलं होतं की तुम्ही सकाळी 6ला रेडी राहा, सकाळी तुम्हाला बस घ्यायला येईल. तर झालं असं होतं की जे कॉमन सीटवाले होते त्यांच्यासाठी ना एक म्हणजे वेगळा रूम बुक करण्यात आला होता आणि जे फॅमिलीवाले होते त्यांना इथे बघा जिथे आम्ही नाश्ता करतोय तिथे त्यांच्यासाठी हे जे हॉटेल तुम्ही बघताय इथे त्यांची सोय केली होती. जे फॅमिलीवाले होते आणि जे कॉमन स्टेवाले होते त्यांच्यासाठी ना दुसऱ्या हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. तर असं काही वेगळं असेल त्यांचं मॅनेजमेंट. तर आम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं. आम्हाला 6 वाजता तिथे घ्यायला आले. सॉरी 6:30 पर्यंत घ्यायला आले. आम्ही 6 वाजता म्हणजे तयारी वगैरे करून बसलो होतो. 6:15ला खाली आलो. 6:30ला बस आली आम्हाला घेऊन इथे आली. इथे सकाळचा नाश्ता बघा. भरपूर छान नाश्ता होता. जेवणाची देशपांडे ट्रॅव्हल्सची मी बिलकुल तक्रार करणार नाही. खूप छान असं त्यांचं जेवणाचं, नाश्त्याचं सगळं नियोजन छान होतं. आम्ही नाश्ता वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही आता निघालो अक्कलकोटला. तर ॲक्च्युली नाश्ता वगैरे केल्याच्या नंतरच त्यांनी आम्हाला देवदर्शनाला नेलेलं आहे. त्यांचं नियोजन असेल त्या हिशोबाने. तर फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. तर त्यांनी आम्हाला अक्कलकोटला ना म्हणजे तळं होतं, तळ्याच्या तिथेच त्यांनी बस थांबवली होती. ते बोलले बस पुढे काही जात नाही आहे, इथेच थांबा. इथून 5 मिनिटच लागतात अक्कलकोट मंदिराला जाण्यासाठी. तर मग त्यांनी आम्हाला तिथे सोडलं आणि तुम्ही बोलले जा ह्या रस्त्याने सरळ दर्शन वगैरे घेऊन या. इथेही तसंच झालं. देशपांडे ट्रॅव्हल्सने असंच केलं जसं आम्हाला आधीही केलं होतं. त्यांनी अजिबात आम्हाला आमच्याबरोबर आले नाही किंवा आम्हाला देवदर्शन करवलं नाही. तुम्ही जा, तुम्ही स्वतःच करा. आम्हाला काहीच गाईड त्यांनी केलेलं नाही आहे. तर फायनली आम्ही गेलो. इथेही आमची अशी धावपळ झाली जशी पंढरपूरला झाली तशीच इथेही आमची धावपळ झाली. व्यवस्थित काही दर्शन करण्यात आलं नाही. स्वामी समर्थांचं दर्शन भेटलं पण आम्हाला जे काही बघायचं होतं ते काही बघायला एवढं व्यवस्थित मिळालं नाही. कारण की त्यांनी फक्त दर्शन स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या आणि तुम्हाला जेवढं काही फिरायचं असेल ते फिरा आणि निघा. आम्हाला समाधी मंदिराकडे पण जायचं होतं. भरपूर काही बघायचं होतं. पण खूप घाई असताना आम्ही फटाफट आवरण्याचा प्रयत्न केला. तर फायनली आम्ही मंदिरात आलो. स्वामी समर्थांचं मठ मंदिर खूप छान आहे, खूप छान आहे. याच्या आधीही मी एकदा आली होती. मला वाटतं 2000 मध्ये मी काहीतरी आली होती. 2021 किंवा 2020 मध्ये काहीतरी आली होती असं मला असं वाटतं. कन्फर्म नाही आहे. कारण की जेव्हा आम्ही अक्कलकोटला आणि तुळजापूरचं दर्शन करून आलो त्यानंतरच मार्चमध्ये कोरोना लागला होता. त्या साली आम्ही दर्शन केलेलं त्याच नवीन वर्षामध्ये. 31ला आम्ही बसलेलो. 1 तारखेला आमच्या म्हणजे रस्त्यातच आम्हाला नवीन वर्ष लागलेलं होतं आणि त्याच वर्षी कोरोना लागला होता. तर आता मला वाटतं 21 असेल ते. तर मला एवढं लक्षात नाही राहिलं आता. त्यानंतर आता मी जात आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आणि तेव्हा ना मला स्वामी महाराजांची एवढी प्रचिती किंवा एवढं त्यांच्या विषयात काहीच माहिती नव्हतं. तर भूलचूक जाऊन मी तेव्हा दर्शन करून आली पण मला स्वामी महाराजांच्या विषयात माहिती नसल्यामुळे मला एवढं कळालं नाही की काय आहेत स्वामी महाराज. सगळे दर्शन घेत आहेत तर मी पण दर्शन घेतलं. पण जेव्हा त्यानंतर मला स्वामी महाराजांचं माहिती कळाली की स्वामी महाराजांची अशी सेवा असते, हे केल्याने हे होतं आणि खरंच होतं. आणि माझी एक म्हणजे इच्छा होती जी मी स्वामी महाराजांना म्हटली होती की स्वामी महाराज माझी ती इच्छा पूर्ण होऊ द्या. मी तुमच्या भेटीसी दर्शनासी अक्कलकोटला येणार आणि फायनली तसंच झालं. माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी अक्कलकोटला गेली. त्यानंतर बघा बाहेर आलो. बाहेर तुम्हाला ना जागोजागी एवढे छान स्टॉल भेटतील ना बघायला. खूप छान स्टॉल आहेत, शॉप आहेत, भरपूर शॉप आहेत. आणि तिथे आम्ही काही घेतलं नाही सहसा. आम्ही म्हटलं नंतर शॉपिंग करूया. आम्हाला जायचं होतं स्वामी महाराजांचं ते समाधी मंदिर आहे तिकडे कुठेतरी. मला त्यांचा प्रॉपर ॲड्रेस नाही माहिती. मग रिक्षावाल्याला आम्ही सांगितलं आम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं समाधी मंदिर कुठे आहे तिकडे जायचं आहे. मग आम्ही तिकडे गेलो. तिकडे बघा भरपूर गर्दी होती. तिथेही आम्हाला एवढे नंबर्स भेटले की काय सांगावं. जिथे तिथे स्वामी महाराज आमची परीक्षा घेत होते. एक तर आम्हाला उशीर होत होता. बसवाल्याचे आम्हाला सारखे फोन येत होते, कुठे आले. पण म्हटलं आता आम्ही आलो तर एवढं दर्शन करूनच जाणार कारण की परत येणं होत नाही. तर बघा इथे आम्ही आलो मंदिराकडे. इथे पण एवढी गर्दी असल्यामुळे ना असं वाटत होतं की कधी एकदाचं दर्शन होतं. आणि इथे बघा फुलांचा हारांचा किती नासोडा होतो. देवदर्शनाला बघा किती फुलं इथे फेकण्यात जातात. आपण घेतो एवढ्या श्रद्धेभावाने की तिथे चढवण्यात येतील पण काही नाही. एक सेकंद तिथे पायथ्याशी ठेवतात आणि लगेच फेकून देतात. त्यापेक्षा तुम्ही त्यांना प्रसादाच्या रूपमध्ये काहीतरी असं हे करा दान पुण्य. असं फुलामध्ये सगळं फेकण्यात वेस्टेज जातं. इकडून तिकडून आम्ही कसं तरी दर्शन घेतलं आतमधून आणि त्यानंतर आम्ही चोळप्पा महाराजांचं जे घर आहे ते आम्ही बघायला निघालो.
जेवढा माझ्याकडून शक्य झालं तेवढा मी व्हिडिओ शूट केलेला आहे. कुठे राहिलं चुकलं असेल तर मला माफ करा आणि काहीही चुका झाल्या असेल त्या पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर हे जे घर आहे चोळप्पा महाराजांचं ते घर आहे. आता त्यांचे पूर्वज जे होते ते म्हणजे आपली पिढ्यानपिढी जे बोलतात ना, आता त्यांच्या पिढीच्या नंतरच्या ज्या पिढ्या, त्यांची पिढी असे इथे काहीतरी त्यांचे नातेवाईक असे राहत होते. भरपूर छान माहिती आहे. मला एवढी सविस्तर तुम्हाला सांगता नाही येणार, कारण की मलाही एवढं नॉलेज नाही आहे आणि व्हिडिओही खूप मोठा होणार. त्यापेक्षा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हीही जात असाल अक्कलकोटला तर नक्की जा. समाधी मंदिर पण बघा आणि चोळप्पा महाराजांचं घर पण बघा. तिथे ना एक महाराज असतात बसलेले. त्यांचे मला वाटतं काही नातेवाईकच असतील चोळप्पा महाराजांचे. ते खूप छान मार्गदर्शन करतात. फक्त त्यांना आपल्या समस्या सांगायच्या. इथे जे नंबर लावलेत ना, इथे आतमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. विहिरीमध्ये ना असं तिथे लिहिलेलं आहे की ते पाणी पिल्याने आपल्याला दुःख, दारिद्र्य, कसलेही शरीरावरती कष्ट असतील, काही म्हणजे आपल्या शरीराला जे त्वचा रोग वगैरे असतं ना, ते घोटभर पाणी प्यायचं किंवा त्याच्याने स्नान वगैरे केल्याने ते पाप ताप सगळं निघून जातं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इथे समोरच्याच एरियामध्ये ना, तिथे आतमध्ये एक स्वामी महाराजांचं पूर्ण छोटंसं असं काहीतरी घर आहे. तिथेच ते महाराज बसलेले असतात. त्यांना आपल्या प्रॉब्लेम सांगितलं तर ते आपल्याला निवारण देतात. त्यानंतर बघा बाजूचंच एक घर होतं, चोळप्पा महाराजांचंच असेल, मला एवढी कल्पना नाही आहे. तर बघा ह्या घरात पण मी आली आणि इथेही मी शूट केलं आहे की कशाप्रकारे म्हणजे इथे त्यांचे वस्त्र वगैरे काय आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर पुढचा प्रवास पण आपला चालूच राहणार आहे. इथेच हा प्रवास संपत नाही आहे. तर माझा आता याचा हा 3rd पार्ट होता. 4th पार्ट पण मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे. तो आहे गाणगापूरचा. तो पण नक्की बघा. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आणि माझे व्हिडिओज तुम्हाला पसंत येत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. असंच मी तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पार्ट 4 गाणगापूरचा पण व्हिडिओ खूप छान मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तो पण तुम्ही नक्की बघा. आणि फायनली आम्ही तिथून निघालो आणि परत मी स्वामी समर्थ अक्कलकोट नगरात आली.